ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सचिन अचानकपणे उठून गेल्यामुळे अस्मिताला थोडं वाईट वाटलेलं असतं. पण तिचा मूड लाईट करण्यासाठी सायली तिच्याजवळ जाऊन बसते आणि तिला विचारत असते की अस्मिताताई सांगा ना, तुम्ही आता बाळांची नावं कुठली ठेवणार आहात? कुठली नावं काढलेत तुम्ही? तेव्हा इथे अस्मिता म्हणते मी आता नाही सांगणार. बाळाचा जन्म झाल्यानंतर नावं ठेवताना सांगेन. तेव्हा अश्विन म्हणत असतो अस्मिताई बारशाच्या दिवशी तरी सांगशील ना? तेव्हा सगळेजणच हसायला लागतात. प्रिया येते आणि म्हणत असते अस्मिता मी सुद्धा काही नावं शॉर्टलिस्ट करून ठेवली आहेत हा. मी तुला ती देते. त्यानंतर इथे अर्जुन सायलीला म्हणत असतो बायको तू अगदी बरोबर बोलत होतीस. एकदा का आपण सचिनबरोबर चांगलं वागायला लागलो की मग सचिनचं हे असं वाईट वागणं अस्मिताईच्या समोर येईल आणि तसंच झालेलं असतं. तेव्हा इथे नागराजचा फोन आलेला असतो. प्रिया म्हणते हा नागोबा पण ना सारखा का मला फोन करत असतो काय माहिती. पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे जेलमध्ये जर कुणाला कळलं की याच्याकडे मोबाईल आहे तर किती मोठा प्रॉब्लेम होईल हे या नागोबाला कळतच नाही आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणते नागराज काका का फोन करताय तुम्ही मला? अहो तुम्हाला कळत नाही का? तुमच्याकडे मोबाईल आहे हे जेलमध्ये कुणाला कळलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल याचा. मी तुम्हाला फोन करेन असं सांगितलंय ना. तर इथे सायली अर्जुनला म्हणत असते अहो तुम्ही आधी सांगा मला. नागराजने आपल्याला कोडं घातलं होतं आणि त्या कोड्याचं उत्तर आपल्याला सापडलंय हे तुम्ही नागराजला सांगितलं नाही ना? नाही. नाहीतर आता तुम्हाला उत्तर सापडलंय म्हणून जाऊन लगेच रागाच्या भरामध्ये सांगून मोकळे व्हाल. तेव्हा अर्जुन म्हणतो तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? मी असं काही केलेलं नाही आहे. ती म्हणते तुमच्यावरती विश्वास आहे पण तुमच्या रागावरती अजिबात विश्वास नाही आहे माझा. कळलं तुम्हाला? तेव्हा अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे. यापुढे मी असं काही करणार नाही आहे. आता पुढे काय करायचं आहे? ती म्हणते आता पुढे काय करायचं आहे ते मी सांगतेच तुम्हाला. आता मला जे करायचं आहे ना ते मला करून येऊ दे. आणि ती धावत पडत आता बाहेर गेलेली असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो आता माझ्या बायकोला काय करायचं असेल? सायली इतक्या पटकन गेलेली असते की अर्जुन विचारात पडलेला असतो. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते नागराज काका मी तुमच्यासाठी वकील बघणार आहे. तुम्ही नका काळजी करू. तेव्हा नागराज म्हणतो हे बघ मला फसवायचं नाही हा. लवकरात लवकर माझ्यासाठी चांगला वकील बघायचा. जर तू मला इथून बाहेर नाही काढलंस तर मी काय करेन तुला चांगलंच माहिती आहे. आणि हे बघ तुला आता अलर्ट करायला एक मी गोष्ट सांगणार आहे ती ऐक. अर्जुन जेलमध्ये आला होता आणि त्याला मी कोडं घातलं होतं ना. मला असं वाटतंय की त्याला तुझ्या विरोधात काहीतरी पुरावा मिळाला आहे कारण त्याच्या नजरेत मी कॉन्फिडन्स बघितला. तेव्हा प्रिया म्हणते मला माहिती आहे ना तुम्ही माझी वाट लावायची सुरुवात आधीपासूनच केली. तुम्हीच ते कोडं घातलं मग आता त्यांना कोड्याच्या विरोधात पुरावे तर मिळतीलच ना. तेव्हा इथे आता अर्जुनला तुझ्या विरोधात काहीतरी पुरावा नक्की सापडलाय असं नागराजने प्रियाला सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रिया खूपच जास्त घाबरलेली असते. आणि तेवढ्यातच इथे अश्विन बघा. अश्विन आज खूपच जास्त रोमॅन्टिक झालेला असतो. जेव्हा प्रिया टेन्शनमध्ये असते तेव्हा अश्विन इथे मागून येतो आणि इथे प्रियाला मिठी मारतो. तेव्हा प्रिया म्हणत असते अश्विन अरे काय आहे? अश्विन म्हणतो काय म्हणजे काय? आज मी माझ्या बायकोवरती प्रेम करतोय. आणि तो म्हणत असतो तुला इतका घाम का आलाय? ती म्हणते घाम नाही रे. ती म्हणते अश्विन अरे मी थकले चल मला आराम करू दे. अश्विन म्हणतो पण आज मी खूपच जास्त मूडमध्ये आहे. आणि इथे आता दोघेजण आपल्याला रोमॅन्टिक झालेले दिसतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो बायको काय झालं? अगं कुठे गेली होतीस तू काही सांगशील का मला? ती म्हणते अहो कुठे गेले होते म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे का? महत्त्वाच्या कामासाठी गेले होते. तेव्हा अर्जुन म्हणतो महत्त्वाचं काम? कुठलं महत्त्वाचं काम? आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायली धावत पळत बाहेर गेलेली असते. ती प्रियाचा हात पकडते आणि तिला घरातून बाहेर हकलून देत असते. ती म्हणते प्रिया बाद झाली तुझी नाटकं. आत्ताच्या आत्ता इथून चालते हो. तेव्हा प्रिया म्हणते नाही नाही अश्विन मी कुठेही जाणार नाही आहे. मी कुठेही जाणार नाही हे घर माझं पण आहे. तेव्हा अश्विन तिथे येतो आणि म्हणतो तन्वी अगं काय झालं? आणि तू अशी खाली का बसली आहेस? काय झाले काही सांगशील का? तेव्हा प्रिया म्हणते अश्विन बघ ना रे हे सगळेजण मिळून मला घरातून बाहेर काढतायत. मी खरं सांगते मी काही केलेलं नाही आहे रे. मला कुठेही जायचं नाही. तेव्हा इथे सायली म्हणते अश्विन भाऊजी
तुम्ही हिच्या बोलण्यात येऊ नका. एक नंबरची खोटारडी मुलगी आहे ही. अहो ही खरी तन्वीच नाही आहे. हिचं नाव आहे बबली सदाशिव लोखंडे. ही प्रिया मधुकरसुद्धा नाही आहे आणि तन्वी किल्लेदारसुद्धा नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ, आमच्याकडे पुरावेसुद्धा आहेत. हिचा DNA हा रविराज काकांबरोबर मॅच झालेला नाही आहे आणि सदाशिव लोखंडेबरोबर मॅच झालेला आहे. हिचे सगळे सर्टिफिकेट घेऊन आलो आहे मी. तेव्हा इथे अश्विन सगळे सर्टिफिकेट ते बघत असतो. तेव्हा त्याची खात्री पटते की अर्जुन सायली जे काही बोलत आहेत ते बरोबरच आहे. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की तरीच आधीपासून आम्हाला तुझ्यावरती संशय होताच, पण तरीसुद्धा तू इतक्या खालच्या पातळीला जाशील या गोष्टीचा मी कधी विचारच केला नव्हता. तेव्हा इथे कल्पना म्हणते याचा अर्थ या मुलीचा आणि आपला काडी मात्र काही संबंध नाही आहे. तेव्हा अस्मिता म्हणते नाहीतर काय, हिचा खोटारडेपणा जेव्हा आपल्यासमोर आला ना तेव्हाच हिला घरातून हकलून द्यायला हवं होतं. तेव्हा प्रिया म्हणत असते अश्विन प्लीज तू तरी मला समजून घे ना. अश्विन म्हणतो अजिबात नाही. तू माझा विश्वासघात केलायस, माझ्या प्रेमाचा तू अपमान केलायस. आत्ताच्या आता या घरातून तू चालती हो. तू तन्वी किल्लेदार नाही आहेस. प्रिया मधुकर आणि बबली लोखंडे. चला या घरातून आत्ताच्या आता निघा. अस्मिता म्हणते नाहीतर काय, हिचा हा नीचपणा आहे ना कधीच आपल्या समोर आला होता. तेव्हाच आपण हिला घरातून हकलून दिलं असतं ना तर आज ही वेळच आली नसती. ही खरी तन्वीसुद्धा नाही आहे. कल्पना म्हणते नाहीतर काय, विमल जा बरं हिच्या रूममधून हिचं सगळं सामान घेऊन ये. सगळं सामान हिच्याबरोबर फेकून दे बाहेर. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो तुला आमची संपूर्ण प्रॉपर्टी हवी होती ना, सुभेदारांचा पैसा हवा होता तुला, त्यातलं तर तुला काहीच मिळणार नाही आहे. पैशांसाठी तू आमच्या घरामध्ये आलीस, आम्हाला सगळ्यांना फसवलंस ना. तेव्हा विमल म्हणते हे घ्या तुमची बॅग घ्या. खरं तर तुमच्या प्रत्येक वस्तूला हात लावायची सुद्धा मला किळस वाटत होती, पण मी तुमचं सगळं सामान आणलं आहे. तेव्हा अस्मिता म्हणते सायली अगं बघतेस काय, उचल हिला आणि फेक घराच्या बाहेर. तेव्हा सायली आता प्रियाला उठवते आणि तिला जबरदस्तीने घरातून खेचत बाहेर काढते आणि तिच्या तोंडावरती दरवाजा बंद करते आणि सामान तिच्याकडे फेकून देते. प्रिया जोर जोरात रडायला लागते. प्रिया म्हणते सायली मला घरात घे ना. आई बाबा मला घरात घ्या प्लीज. अश्विन अरे दरवाजा उघड ना प्लीज, मला बाहेर काढू नका रे, मला रस्त्यावरती आणू नका, मला घरामध्ये घ्या. आणि तेव्हा इथे प्रिया आता हे सगळं स्वप्नात बोलत असते. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो तन्वी अगं काय झाले, काही बोलशील का. अगं मगापासून तू नुसती ओरडतेस, अश्विन अश्विन ओरडतेस, काय झाले, तू वाईट स्वप्न बघितलंस का. तेव्हा प्रिया म्हणते हो अश्विन, अरे अश्विन खरंच मी खूप वाईट स्वप्न बघितले रे. मला असं वाटत होतं की कुणीतरी मला घरातून बाहेर काढतंय, सगळेजणं मला घरातून बाहेर हकलून देत आहेत असं वाटत होतं रे मला. तेव्हा अश्विन म्हणतो काय, अगं पण ते स्वप्न होतं ना. हे बघ खरंच असं काही घडणार नाही आहे आणि तू बघतेस ना, तू जशी सगळ्यांबरोबर चांगली वागतेस तसे घरातलेही तुझ्याबरोबर चांगले वागतायत ना आणि कुणीही आता तुझ्याबरोबर वाईट वागणार नाही आहे. आणि किती काहीही झालं तरी मी आहे ना तुझ्याबरोबर, मी आहे की नाही. तेव्हा प्रिया म्हणते अश्विन तू नेहमी माझ्याबरोबर राहशील ना, माझी साथ देशील ना. तेव्हा अश्विन म्हणतो हे बघ तन्वी, तू जर बरोबर असशील ना तर मी 200% तुझी साथ देईन, कळलं. तेवढ्यातच इथे सायली रूममध्ये येते. तेव्हा अर्जुन म्हणतो बायको कुठे गेली होतीस तू, तू कुठलं काम करायला गेली होतीस सांग बरं. तेव्हा सायली म्हणते अहो असं काय करताय, मी गॅसवरती दूध ठेवलं होतं ना, गॅस बंद नव्हता केला, ती आठवण मला पटकन आली, मी खाली गेले आणि गॅस बंद करून आले. तेव्हा अर्जुन म्हणतो बायको तू इतक्या पटकन तू हे महत्त्वाचं काम करायला गेली होतीस. तेव्हा सायली म्हणते हो, नाहीतर गॅसवरती दूध उतू गेलं असतं ना. तेव्हा अर्जुन म्हणतो बायको मला आता हार्ट अटॅक आला असता, हार्ट अटॅक, खरंच इम्पॉसिबल आहेस तू. तेव्हा इथे अर्जुन घाबरलेला असतो, त्याला असं वाटतं की ती वेगळ्याच महत्त्वाच्या कामाला गेली. त्यानंतर इथे आता प्रिया टेन्शनमध्ये असते. ती म्हणत असते की अर्जुन सायलीला माझ्या विरोधात एक जरी पुरावा मिळाला ना की मी तन्वी नाही आहे तरीसुद्धा ते मला घरातून हकलून देतील. त्यानंतर साक्षी प्रियाला फोन करत असते. तेव्हा साक्षी म्हणत असते आता ही कशाला मला फोन करते, काय गरज आहे फोन करायची. तेव्हा इथे प्रिया तिचा काही फोन उचलत नाही, ती सारखा सारखा फोन कट करत असते. पण तरीसुद्धा इथे साक्षी पुन्हा पुन्हा तिला फोन करत असते, कारण तिला गरज असते ना, कारण तिला सचिनला भेटायला बोलवायचं असतं.
तेव्हा प्रिया म्हणते, "काय गं साक्षी, काय झालं आहे तुला?" फोन कट करते. याचा अर्थ मला बोलता येत नाही आहे, समजत नाही का तुला? तेव्हा साक्षी म्हणते, हे बघ प्रिया, प्लीज प्लीज, मी तुला इथे महत्त्वाच्या कामासाठी फोन केला आहे. हे बघ, सचिन कालपासून माझे फोन उचलत नाही आहे. माझ्या कुठल्याही मेसेजला रिप्लाय देत नाही आहे. म्हणून मी काय म्हणते ते शांतपणे ऐकून घे. प्लीज तू एकदा एकदा फक्त सचिनची आणि माझी भेट घडवून देऊ शकतेस का? हे बघ, तू सचिनला सांग की काही झालं ना तरीसुद्धा मला त्याला भेटायचं आहे. तेव्हा प्रिया म्हणते, अगं मला कुठे जमणार आहे हे सगळं करायला. साक्षी म्हणते, प्लीज प्लीज, फक्त एकदा एकदा तू माझी आणि सचिनची भेट घडवून दे. मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. तेव्हा इथे आता प्रिया काहीच बोलत नाही. ती म्हणते, खड्ड्यात जाऊ दे तो सचिन आणि खड्ड्यात जाऊ दे ती साक्षी. आता मी कुणाचा विचार करणार नाही आहे. आता मी फक्त माझ्या स्वतःचा विचार करणार. तेव्हा इथे प्रताप काका, कल्पना, अर्जुन ब्रेकफास्ट करत असतात आणि प्रिया तिथे उभी असते. तेव्हा प्रियाला साक्षीचा मेसेज आलेला असतो की सचिन मला भेटायला येतोय ना, प्लीज तू त्याला मला भेटायला पाठव, मी तुझी मदत करेन. तेव्हा अर्जुन इथे आता प्रियाला बघतो. तिच्या मनात नक्कीच काहीतरी चालले हे त्याला कळतं. तेव्हा अर्जुन ऑफिसला जाता जाता सायलीला मेसेज करतो आणि म्हणतो की सायली, आपल्या नेहमीच्या कॅफेमध्ये तू मला भेटायला ये, आणि कॅफेचं नावसुद्धा पाठवतो आणि म्हणतो की भेटायला ये म्हणून. तिला मेसेज केल्यानंतर तो तिला खुणावतो आणि म्हणतो, बायको संध्याकाळी भेटू, आणि तो लगेच निघून जातो. पण मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की आपण दुपारी त्या कॅफेमध्ये भेटतोय. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की अर्जुन सायली तर संध्याकाळी भेटणार आहेत ना, मग मेसेजमध्ये अर्जुनने असं का लिहिले की आपण दुपारी 12 वाजता भेटतोय म्हणून? तेव्हा प्रिया म्हणते, ठीक आहे, आता मी साक्षीची आणि सचिनची कशी वाट लावते ते बघ. साक्षी आणि सचिनचे पत्ते उघडायची वेळ आली आहे. एकदा का हे दोघेजणं सायलीच्या किंवा अर्जुनच्या नजरेस आले की मग काय होईल, तर ह्या दोघांचं भांडं फुटेल आणि सगळ्यांना खूप मोठा धक्का बसेल. आणि मग इथे आता अस्मिताला त्रास होईल. अस्मिताला त्रास झाल्यानंतर अर्जुन सायली दोघेजणं तिच्या सेवेला लागतील आणि मग दोघांचं माझ्याकडे दुर्लक्ष होईल. त्यामुळे मी एक काम करते, आता ज्या कॅफेमध्ये अर्जुन सायली भेटणार असतात ना, त्याच कॅफेचा ॲड्रेस इथे प्रियाने साक्षीला पाठवलेला असतो आणि ती म्हणते की साक्षी, आज 12 वाजता तू इथे पोच. मी सचिनला काही झालं तरीसुद्धा तिथे पाठवते. तर इथे आता सचिन विचार करत असतो की साक्षी सारखी फोन करते, मेसेज करते, पण मी तिला भेटायला कसा जाऊ? फायनली इथे एक शेवटचा मेसेज असतो की सचिन, मी तुझी आपल्या नेहमीच्या कॅफेमध्ये वाट बघते. तू तिथे नाही आलास ना मला भेटायला, तर मी येऊन तुझ्या बायकोच्या घरी तुला भेटेन. तेव्हा इथे सचिन आता घाबरतो. सचिन म्हणतो की कालपासून मी साक्षीचा फोन उचललेला नाही आहे, मेसेजला रिप्लाय केलेला नाही आहे, त्यामुळे ती रागाच्या भरात इथे येऊन हे सगळं काही करू शकते. ही धमकी नाही आहे, ती मला भेटायला इथे नक्कीच येऊ शकते. त्यामुळे आता मी काय करू, काय बहाणा करून बाहेर जाऊ? तेव्हा प्रिया येते आणि म्हणते, मी काय म्हणते अस्मिता, अगं आत्ताच मला अश्विनचा फोन आला होता, त्याला ना तुझ्यासाठी काही सप्लिमेंट आणायचे आहेत. मी काय म्हणते, सचिनला थोड्या वेळासाठी जाऊ दे का बाहेर तुझ्या सप्लिमेंट आणायला? तेव्हा सचिन म्हणतो, हो तर मी जाईन ना, माझ्या बायकोच्या मेडिसिन आहेत, मी घ्यायला जाईनच. तेव्हा अस्मिता म्हणते, बघू कुठल्या सप्लिमेंट आहेत. प्रिया म्हणते, अगं आपल्याला त्यातलं काही कळतं का, आणि अश्विनने पाठवल्यात म्हणजे बरोबरच असतील नाही का? तेव्हा ती म्हणते, सचिन मी तुला फोटो पाठवला आहे प्रिस्क्रिप्शनचा, तू प्लीज त्या सप्लिमेंट घेऊन या, महत्त्वाच्या आहेत असं सांगितले. त्यानंतर इथे आता सचिनला बाहेर पडण्यासाठी बहाणा मिळालेला असतो, कारण मिळालेलं असतं. तर इथे सायली आता कॅफेला पोचलेली असते. ते अर्जुनला मेसेज करते आणि विचारते, अहो मी कॅफेला आली आहे, तुम्हाला अजून यायला किती वेळ लागणार आहे? आणि तेव्हा इथे अर्जुन आता कामात असतो. त्याने मेसेज केलेला असतो की बायको मला थोडा वेळ लागेल, तू प्लीज तिथेच थांब, मी आलो. आणि त्यानंतर सायली आपला टाईमपास करत बसलेली असते आणि तेव्हा ऑर्डर घेण्यासाठी वेटर येतात. तेव्हा इथे सायली म्हणते की एक चहा आणा, आणि त्यानंतर ती म्हणत असते की यांना खूपच काम आहे, कदाचित म्हणूनच त्यांना यायला उशीर होतोय. मी त्यांना सांगू का की तुम्ही काम सोडून येऊ नका म्हणून? जे काही काम असेल ते करूनच या, हवं तर आपण नंतर भेटू किंवा घरी भेटू. तेव्हा इथे आता सायलीची चहा आलेली असते, पण तिला आता ती चहा नको असते, कारण का तिला निघायचं असतं. कारण इथे अर्जुनने मेसेज केलेला असतो की बायको
आता एक काम कर, मला इथून निघता येत नाही आहे ना, तर तूच ये ना मला ऑफिसमध्ये भेटायला. तेवढ्यातच इथे आता साक्षी आणि सचिन हे दोघेजण कॅफेमध्ये भेटलेले असतात. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते, "सचिन अरे कुठे आहेस तू? तू ना अचानक गायब होतोस. माझे फोन उचलत नाही, मेसेजला रिप्लाय देत नाही. कुठे गायब होतोस तू? मला तू फसवतोयस का?" तेव्हा सचिन म्हणतो, "अच्छा मी तुझा फोन उचलत नाही ते दिसतं. अगं पण पुढचं वाक्य बोल ना, की जेव्हा मी तुझ्याजवळ बोलत नाही, फोनला रिप्लाय करत नाही आणि त्यानंतर जेव्हा मी भेटतो, तेव्हा तुला घट्ट मिठी मारतो. हे तू विसरलीस का? मला तुला भेटावंसं वाटतं, तुझी काळजी वाटते मला. अगं पण काय करू? मला घरातून निघताच येत नव्हतं." तेव्हा इथे आता सायलीला ती चहाची ऑर्डर कॅन्सल करायची असते, पण कॅन्सल होत नाही. तेव्हा तिला तो चहा प्यावाच लागतो. ती म्हणते, "ठीक आहे, जर कॅन्सल होतच नाही आहे, मग काय करायचं?" ती चहा आता पीत असते. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते, "सचिन, हे बघ मला तुझ्याबरोबर आता आयुष्यभरासाठी राहायचं आहे. मी तुझ्यापासून दूर नाही राहू शकत. मला तुझ्याबरोबरच राहायचं आहे. तेव्हा चल, आपण दूर कुठेतरी निघून जाऊया." ते दोघेजण बोलत असतात ना, तेव्हा समोरच्या टेबलवर एक माणूस बसलेला असतो. तो साक्षीला सारखा वाकून वाकून बघत असतो. तिचा मोबाईलमध्ये फोटो काढत असतो. तेव्हा साक्षी घाबरते आणि म्हणते, "सचिन, मास्क लाव आणि चल, आपण लगेच इथून निघूया." ते दोघेजण जात असताना वेटर तिथे येतो आणि म्हणत असतो, "सर, मॅडम, तुम्ही कुठे जाताय? तुम्ही बिल पे केलं का?" तेव्हा सचिन म्हणतो, "एक मिनिट, आम्ही काही ऑर्डरच केलेलं नाही आहे, तर बिल कुठून पे करणार?" तेव्हा तो म्हणतो, "सर, पण आम्हाला एकदा खात्री तर करून घेऊया ना, की तुम्ही काहीच ऑर्डर केलेलं नाही आहे. तुम्ही मास्क खाली करा. आमच्या सरांना एकदा तुम्हाला बघू दे, म्हणजे त्यांची खात्री पटेल की तुम्ही ऑर्डर नाही केले म्हणून. तेव्हा तुम्ही मास्क काढा." तेव्हा इथे सचिन मास्क काढतो आणि म्हणतो, "साक्षी, काढ तो मास्क. यांना एकदा खात्री तरी करून घेऊ दे." तेव्हा मास्क बाजूला केल्यानंतर साक्षी म्हणत असते, "सचिन लवकर चल. अरे तो माणूस बघितलंस ना? तो माणूस कसा बघत होता आपल्याकडे. चल, तो मला ओळखेल. आपल्याला इथून निघायला हवं." तेव्हा तिथे सायली आलेली असते. सायली आपल्या मोबाईलमध्ये त्या दोघांचा फोटोसुद्धा काढते आणि ते दोघेजण एकमेकांबरोबर बोलत असतात. सचिन इतकी साक्षीची काळजी घेत असतो, तिला मिठी मारत असतो. हे सगळं आता सायली बघत असते. तेव्हा सायलीला कळतं की सचिन किती नीच माणूस आहे ते. अस्मिताला तो फसवतोय. तेव्हा इथे सायलीने खूपच हुशारीने आपल्या मोबाईलमध्ये त्या दोघांचा फोटो पुरावा म्हणून काढून ठेवलेला असतो आणि तो पुरावा आता घरी गेल्यानंतर सगळ्यांना दाखवणारच असते. तेव्हा इथे सायली म्हणते, "याचा अर्थ साक्षी शिकरे जिवंत आहे." आणि इथे आता ब्रेकिंग न्यूजमध्ये तर असं सांगितलं होतं की साक्षी शिकरे मेले म्हणून. एका कैदीने ती जे निर्घृण हत्या केली. तेव्हा सायली म्हणते की इथे साक्षी शिकरे जिवंत आहे आणि ती सचिन भाऊजींची गर्लफ्रेंडसुद्धा आहे. ही गोष्ट आता तिला नव्याने समजलेली असते. तेव्हा इथे सायली खूपच जास्त आता टेन्शनमध्ये आलेली असते, कारण सत्य तिच्या समोर आलेलं असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायलीने त्या दोघांना एकत्र बघितल्यानंतर इथे आता साक्षी आणि सचिन दोघेही घाबरलेले असतात. दोघेही खूप टेन्शनमध्ये येतात आणि त्यानंतर इथे सायली मात्र त्या दोघांकडेही आश्चर्याने बघत असते, रागाने बघत असते आणि सायली आता घरी जाऊन ही गोष्ट सगळ्यांनाच सांगणार असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता सायली म्हणत असते, "आई, मी कॅफेमध्ये गेले होते यांना भेटायला, पण तिथे मी सचिन भाऊजींना एका मुलीबरोबर बघितलं." बरं, ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून साक्षी शिकरे होती. हे सुद्धा आता सायलीने कल्पना प्रतापकाका यांच्यासमोर सांगितलेलं असतं. तेवढ्यातच तिथे आता त्या दोघांना खूप मोठा धक्का बसतोच की साक्षी शिकरेसारख्या मुलीवरती सचिनचं प्रेम आहे, जी एक क्रिमिनल आहे, जिने एका माणसाचा खून केला आहे. आणि तेव्हा तिथे आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघेजणंसुद्धा आलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, "बायको, तू हे खात्रीने सांगतेस की तू सचिनला ज्या मुलीबरोबर बघितलंस ती मुलगी साक्षी शिकरेच होती?" तेव्हा सायली म्हणते, "मी 1000% तुम्हाला सांगते की सचिन भाऊजींना मी साक्षी शिकरेबरोबरच बघितले." तेव्हा इथे आता अर्जुन आणि सायली या दोघांनी सुद्धा साक्षीला बघितलेलंच असतं. त्यामुळे इथे अर्जुनला ही गोष्ट माहिती आहे की साक्षी जिवंत आहे, पण ती सचिनची गर्लफ्रेंड आहे, हे आता सायलीकडून समजलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सचिनचा आणि साक्षीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला असतो सायलीमुळे. तेव्हा इथे आता सचिनचं साक्षीबरोबर प्रेम आहे, हे जेव्हा सगळ्यांना कळतं ना, तेव्हा सगळेजणच आश्चर्यचकित
झालेले असतात.